इथं चूक झाली. तिचा जो फेस आहे तो काही इतका सुंदर नाही दिसत आहे. हेअरस्टाईल मुळे अर्धा मेकअप मुळे फेस चांगला दिसतो आणि अर्धा हेअरस्टाईल मुळे आपला फेस चांगला दिसतो. सेकंड चूक काय झालेली आहे, इथं फुगला. थर्ड चूक काय झाली, इथं पण खूपच फुगलेला आहे. मग पण ठीक आहे, इथला जरी फुगला पण इथला थोडासा नाही, थोडा जास्त झालेलाच आहे. आणि ही जी हेअरस्टाईल आहे ना, अशा गावाकडच्या मुलींच्या हेअरस्टाईल वगैरे कशा असतात तशा आपल्याला कशी हेअरस्टाईल बनवायची आहे, प्रोफेशनल आणि सोबत. आणि इकडं कोण चल देखील तिच्याकडे फर्स्ट. आणखीन एक सेकंड चूक ही झालेली आहे, तू जिथं सेक्शन लावतीये तू इथं पिना लावतीये आणि इथं तुझं रब्बल आहे. हे रब्बलच काय कामाचं आहे. पूर्ण प्लेन करून घेतलं. बघा बॅककोमिंग थोडी केलेली आहे. मी फक्त असा हात लावते, उलट असं दाबून घेते, हात लावते आणि मस्त पैकी इथं पिन लावते. खूपच काही असं करत नाही. खूप मोठा जो पप आहे का त्याची फॅशन गेलेली. आता जास्त मोठ्या पपची फॅशनच नाहीये. सरळ असं करायचं, बस झालं. आणि द्या पिन. कोणालाच जास्त पप वगैरे आवडत नाही. एखादी मुलगी जी असते ती तिला खूप आवडतो, मग त्यावेळेस आपण तिला देऊ शकतो. पण प्रत्येक क्लायंटला जो बुक होऊन असतो तो द्यायचा नाहीये. झालं. त्याच्यानंतर बघा इथं थोडं फुगलेलं आहे. आपण थोडं आता काय करणार आहे, लेवल करून घेणार आहे आपल्या हेअरची. इथं जास्त दाबला. काय झालं, बॅककोमिंग एकसारखी नाही झाली. कुठं कमी, कुठं जास्त, कुठं कमी, कुठं जास्त. त्याच्यानंतर ही याची चुकी काय झाली, हा जो आहे हा पोर्शन पूर्ण तिच्या लाइनिंग दिसत आहेत. अशा लाइनिंग नाही दिसल्या पाहिजे. दिसत आहेत ना पूर्ण. ही लाइनिंग दिसती ना, काढून टाकाई खाली. त्याच्यानंतर आता बघा पहिले कसं होतं, असं होतं. हे ओढून लावलं होतं. ओढून लावायचंच नाही, आहे तसंच. जसं तसंच लावायचं. खूप ओढून लावल्यावरती चेहऱ्याचा आकार चेंज होऊन जाईल ना. त्याच्यानंतर लेअर काढायच्या, तशा लेअर काढून टाकायच्या. त्यानंतर आता इथं काय चूक झालेली आहे, इथं सगळं व्यवस्थित झालेलं आहे पण इथं काय झालं, इथं फ्लॅट झालं. हो ना. मग हा फ्लॅट पण आपण असा नाही दिसला पाहिजे ना. त्या कोंब चला पटकन तिच्या हातात कोंब काही देऊन टाकायचं. मग काय करायचं, आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं, आपल्याला इथं फ्लॅट नकोय. हे 2-4 हेअर सोडले. त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय करायचंय, इथं थोडं काय केलेलं आहे आपण, थोडा उंचवटा दिलेला आहे. खूपच फ्लॅट नाही केलं. इकडं जास्त उंचवटा आणि इकडे एकदमच फ्लॅट. छान दिसतं का, नाही दिसत. नंतर कट झाला झालं. आणि अशा प्रकारे हे बघा. आता काय झालं, ही जी हेअरस्टाईल आहे बघ, तुझी हेअरस्टाईल माझी हेअरस्टाईल सेम. मी भांग पण चेंज नाही केला, काही चेंज नाही केलं. फक्त काय केलं, जो पफ होता तो खूपच मोठा होता तो थोडा छोटा केला. आणि तिच्या जे फेसचं जे तू असं करून ते लावलं होतं ते फक्त मी असं लावलं. इथं जो कमी फ्लॅट होता तिथं मी काय केलेलं आहे, फक्त बाउन्सी केलेला आहे बस. आणि तिचा जो फेस आहे बघतो आताचा आणि नंतरचा थोडाफार फरक पडतोच. चला आता उठ, तू बस आता. 1 मिनिट.